बाबा श्री पीर रतनाथजी झेंडेवाला नवी दिल्ली येथे मंदिराची तोडफोड करण्यात आली, ज्यामध्ये मंदिराचे तुळशीवन, लंगरघर आदींचे बुलडोझरने मोठे नुकसान झाले आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी मंदिर बाबा श्री पीर रतनाथजी पुणे सेवादार मंडळ तर्फे कोंढवा येथील महादेव मंदिर येथे निषेध सभेचे आयोजन केले होते। यावेळी पंजाबी समाजाचे अमित अरोरा, निशा अरोरा, कोमल खन्ना, अनीता तलवार, प्रवीण आहूजा, सुमित खन्ना, निशा खन्ना आदी मान्यवर उपस्थित होते। पंजाबी समाजाचे श्रद्धास्थान गोरक्षनाथांचे शिष्य पीर रतनाथ आहे। या पीर रतनाथांचे 80 वर्षांपासून असलेले दिल्ली येथील मंदिरचा मोठा भाग दिल्ली सरकारकडून बुलडोझरने पाडण्यात आला। त्यामुळे पुण्यातील पंजाबी समाजाचे अनुयायी संतप्त झाले आहेत। जय श्रीराम। मी प्रवीण आहूजा, मी बारामतीचा आहे आणि गेली 70 वर्षापासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात बारामती येथे बरेच सेवादार पुण्यामध्ये, नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये, संगमनेरमध्ये, कोपरगावमध्ये आणि इतर राहुरी, कोल्हापूर, नाशिकमध्ये हा पंजाबी सेवादार हा राहतो आणि हा गेली जसा रेफ्युजी किंवा भारत पाकिस्तानाची फाळणी झाल्यापासून हा भारतात आल्यानंतर काही आमच्या पंजाबी समाजामध्ये गुरुद्वाराला मानतात आणि काही हे नाथांना मानतात आणि त्या नाथांना मानणारे आम्ही सेवक आहोत। ह्या सेवकाचे आमचे सर्व ठिकाणी शिवजी, राम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, गणपतीचं मंदिर, भैरवनाथाचं मंदिर, ह्या सगळ्या देवांची पूजा ह्या सर्व तालुक्यात, राज्यात, जिल्ह्यात आणि भारतभरमध्ये केली जाते। आम्ही सनातनी धर्माचे सेवादार आहोत आणि आमचं मुख्यालय म्हणता येणार नाही किंवा आमचं देवस्थानाचे आस्थान जे गोरखनाथांचे परम शिष्य पीर रतननाथ होते, ते शिष्य त्यांनी दिल्लीत येऊन मोठं देऊळ बांधलं आणि ते दिल्ली निगम बोर्ड, ह्या दिल्ली निगम बोर्डाने त्यावेळेस दिलेली जागा, त्या जागेवर आमचं देऊळ होतं। त्या देवळाच्या जागेच्या पाठीमागं आमचं लंगर हॉल होता, पुढं तुलसी वंदन होतं आणि हे 80 वर्षापासून आमचं असलेलं देऊळ आता आम्ही पुण्यात असल्यामुळे दिल्लीच्या नगर निगमामध्ये ते जागा आम्हाला अलॉट केलेली असताना किंवा काही जर कुठे आजूबाजूला वाद असेल तर तो वाद त्यांनी कोर्टात जरी असला आणि त्याला नोटीस वगैरे काही देऊन त्या जागेची तोडफोड किंवा 29 तारखेला त्याच्यावर बुलडोझर फिरवण्यात आला आणि पुढची जागा आणि मागची जागा घेण्यात आली। आमची या निवेदनाद्वारे आम्ही या पुणे जिल्ह्यातील सर्व पंजाबी भाविक ह्यासाठी जमा झालो आहोत की आमचं या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुणे कलेक्टर साहेबांना निवेदन आहे की आमचं हे निवेदन मोदी साहेबांपर्यंत, अमित शहापर्यंत आणि जे कुणी त्या दिल्ली निगमचे CM असतील त्यांच्यापर्यंत आमचं हे निवेदन पोचावं। आमच्यावर झालेला अत्याचार किंवा हिंदू राष्ट्रामध्ये आम्हीच पंजाबी समाजावर हे असं का झालं ह्याचं उत्तर आम्हाला हवं आहे आणि आमची जागा आम्हाला मिळावी हे या निवेदनाद्वारे स्पष्ट करतो। किंवा एवढंच 1400 वर्षापासून गोरखनाथांची, नवनाथांची ही जी गादी आहे ही गादी पहिल्या 1400 वर्षापासून आहे आणि आम्ही हे सेवादार आज पूर्वीपासून आम्ही हिंदू सनातनी धर्म मानणारे सर्व सेवादार आहोत आणि आमच्यावरच ही अशी वेळ का यावी ह्याचं फार दुःख आहे आणि ते आपण या चॅनलच्या मारे आणि मीडियाच्याद्वारे आपण हे सर्व TV वर दाखवावे, सर्वकडे पोचवावं की असं का झालं। एवढंच बोलून माझे शब्द संपवतो। धन्यवाद। जय श्रीराम, हर्षनाथ। माझं नाव अमित अरोरा, मी पुण्याचा रहिवासी आणि रतननाथ मंदिराचा सेवादार आहे। आपल्या जन्मापासून या मंदिराची सेवा केली आहे। आमचे आजोबा, पणजोबा सगळ्यांनी या स्थानाची सेवा केली आहे। जसं तुम्ही मागच्या आठवड्यात बघितलं असणार आहे की झंडेवालन मंदिरच्या शेजारी जे पीर रतननाथ मंदिर आहे त्या मंदिराचं लंगरघर तोडण्यात आलं, त्या मंदिराचं तुलसी वन तोडण्यात आलं
अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली हे सगळं करण्यात आलं आणि मंदिराची जागामध्ये टीन शेड लावण्यात आले। ही अतिशय दुःख देणारी, वेदना देणारी घटना ह्या सगळ्या सेवकांबरोबर आमच्याबरोबर झालेली आहे। जे झालं ते वेगळं, पण आज आम्ही इथे गोळा झालोत आपलं दुःख व्यक्त करायला। आम्ही प्रभू रामजीचे भक्त, नाथांचे भक्त फक्त एवढी मागणी करतो की जी मंदिराची जागा आहे, जे लंगरघर आहे, जे तुलसीवन आहे, जे तोडलं गेलं, जे कवर करण्यात आलं, ते आम्हाला जी आमची हक्काची जागा आहे ती परत द्या। हे 1400 वर्षांचं गुरु गोरक्षनाथांची गादी आहे। इथे 80 वर्षापासून तिथे नियम, रामचे जाप, रामची ज्योत, लक्ष्मीनारायणचं मंदिर हे सगळं आहे आणि तिथे नित्य पूजा आरती होते। अशा स्थानाला हिंदू राष्ट्रात जर तोडलं गेलं तर हिंदू कुठे जाणार? आमचे स्थान काबूल, पेशावर, जलालाबाद, गजनीमध्ये तिथे आजही नाथांचे हे स्थान अट्टल उभे आहेत। त्यांना काहीही झालेलं नाही। एकटा पुजारी राजेश नावाचा, जो आजसुद्धा काबूलच्या मंदिरात सेवा, पूजा, आरती सगळं करत आहे, तिथे असताना आमच्या हिंदू मंदिराला इथे तोडण्यात येतं। ही खूप अतिशय दुःख देणारी बात। आम्ही सगळ्या नाथपंथांना, सगळ्या सेवकांना, जगभरातल्या सेवकांना हात जोडून विनंती करतो, श्री अमित शहाजी, मोदीजी, योगी आदित्यनाथजी, जे स्वतः गुरु गोरक्षनाथांचे मठाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्या त्यांनी आपल्या भाषणात ह्या मंदिराबद्दल, ह्या स्थानाबद्दल सांगितले आहे। आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो की आम्हाला आमचं मंदिर आणि स्थान, आमच्या हक्काची जागा आम्हाला परत द्यावी। जय श्री राम, हर श्री नाथ। नमस्कार, जय श्री राम। मेरा नाम तेजस गंभीर है और मैं पुणे का रहने वाला, मंदिर दरगाह बाबा श्री पी रतननाथ जी जो झंडेवालान में नई दिल्ली में स्थित है उसका एक सेवादार। 29 नवंबर को इस स्थान पे प्रशासन के द्वारा कुछ मुख्य, उस स्थान के जो मुख्य जगहें हैं उन पे बुलडोजर चलाया गया। ये सब पुलिस की निगरानी में हुआ और वो मुख्य स्थानों में लंगर घर था, वहाँ की तुलसी वाटिका थी, वहाँ का जनरेटर रूम था। ये सब पुलिस के होते हुए वहाँ पे इतने श्रद्धालु थे जो उस चीज़ का शांतिपूर्वक प्रोटेस्ट कर रहे थे, फिर भी उनको घसीट के पुलिस की वैन में बिठाया गया। और श्रद्धालु जब प्रोटेस्ट करने आए तो कुछ मीडिया में प्रोपेगेंडास फैलाए गए। उन प्रोपेगेंडास के बारे में भी थोड़ी सी बात करूंगा कि एक चीज़ लोगों ने ये कहा कि ये दरगाह है। सबसे पहली बात तो मैं आपको दरगाह शब्द का अर्थ बताऊं। उसका अर्थ ये होता है कि भगवान के दर तक जाने वाली सीढ़ी, फारसी का शब्द है। और ये दरगाह शब्द हमारे स्थान से इस तरीके से जुड़ा कि जब सिद्ध योगी बाबा पीर रतननाथ जी, जो गुरु गोरक्षनाथ जी के प्रधान शिष्यों में से थे, जब वो अफगानिस्तान धर्म का प्रचार करने गए, वहाँ के अधर्म को रोकने गए, तो काबुल के जो राजा थे उन्होंने उनसे विनती की कि आप अपना मठ यहाँ बनाएं और उस मठ को दरगाह का नाम दें। पर यह दरगाह है पूरी सनातन धर्म से चलती। यहाँ पे भगवान शिव का नित्य प्रति अभिषेक होता है, भगवान लक्ष्मी नारायण की पूजा होती है। 16 सालों से, आप विश्वास नहीं करेंगे, अखंड दिया जल रहा है और उसके साथ अखंड हरे राम का जाप चल रहा है, जो अभी हम सब हर्षनाथ जी, मैं निशा अरोरा पूना की सेवादार हूँ। आप सबको मेरा राम राम जी। जैसे कि आप जानते हैं, मंदिर दरगाह पीर रतननाथ जी, यहाँ इसका प्रमुख स्थान दिल्ली में झंडेवालन में स्थित है, विराजमान है। यह एक प्राचीन स्थान है। यहाँ रामायण जी का पाठ होता है, श्रीमद् भगवद गीता होती है, उसकी कथा होती है और हरे राम का जाप होता है। नित्य प्रतिदिन रोज़ शिव जी की आरती होती है, कृष्ण जी की आरती होती है, लक्ष्मी नारायण जी की आरती है, संकीर्तन होता है। यह हमारा बहुत ही प्राचीन स्थान है। इस 29 नवंबर को प्रशासन द्वारा यहाँ बहुत ही गलत कदम उठाया गया। हमारे मंदिर की दीवारें तोड़ी गई हैं, हमारे मंदिर के लंगर घर को तोड़ा गया है, जहाँ शिवरात्रि पर, 14 पर लाखों सेवकाई आती है, लंगर करती है। हमारे मंदिर के तुलसी वाटिका को तोड़ा गया, जहाँ तुलसी माता की पूजा होती है। मैं नरेंद्र मोदी जी को, अमित शाह जी को और आदित्यनाथ योगी जी को हाथ जोड़ के विनती करती हूँ कि हमारे मंदिर की जगह हमें जल्द से जल्द वापस कर दीजिए। जय श्री राम।